फडणवीस यांच्या या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा कशा प्रकारे रंगलाय, कार्यकर्त्यांमध्ये कशा प्रकारे ओमराजेंना डिवचण्याचा प्रयत्न सुरू झालाय, पाहूयात या रिपोर्टमधून। बाळ नाद करायचा नाही। धाराशिवमध्ये राणा पाटील गटानं ओमराजे निंबाळकरांना पुन्हा एकदा डिवचलाय। नगर परिषद निवडणुकीत ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा दणका बसलाय। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगर परिषदांपैकी एकाही जागेवर त्यांना नगराध्यक्ष बसवता आला नाही। राणा पाटील आणि ओमराजे निंबाळकरांनी प्रतिष्ठेची केलेल्या तुळजापूर नगर परिषदेतही भाजपचाच महापौर विराजमान झालाय। त्यामुळे राणा जगजितसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांनी ओमराजेंना पुन्हा एकदा डिवचलाय। धाराशिव शहरात अनेक ठिकाणी बाळ नाद करायचा नाही अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे। काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत राणा पाटील यांनी ओमराजेंचा उल्लेख बाळ असा केला होता। त्यानंतर ओमराजेंनी राणांना आपल्याला बाळ बोलायचं नाही असं म्हणत संताप व्यक्त केला होता। त्यावेळी नेमकं काय घडलं होतं ते एकदा पाहूया। तू नीट बोल रे, तू बाळाकडे बोल नको। तुझ्या अवकाशाने राहा, तू नीट बोल। अरे तू माहिती आहे मला, तुझ्या अवकाश, तुमचे संस्कार, तुमचे अवकाश सगळं माहिती आहे। तुला बोललो नाही, तू बोलायचं कारण नाही। इतकंच नाही तर गणेश विसर्जन मिरवणुकीत देखील राणा पाटील समर्थकांनी रडू नको बाळा हे गाणं लावत ओमराजे निंबाळकरांना उकसवण्याचा प्रयत्न केला होता। रडू नको बाळा हे गाणं गाणाऱ्या राहुल काकडेंच्या पत्नीलाच भाजपनं नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलं आणि त्यांचा विजय देखील झालाय। धाराशिवमध्ये राणा विरुद्ध ओमराजे वाद संपूर्ण राज्याला माहिती आहे। चुलत बंधू असलेल्या या दोन्ही नेत्यांमधील वादाची पार्श्वभूमी देखील सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत। यातून आम्हाला एकच सांगायचंय की बाप बाप होत आहे, बेटा बेटा होत आहे। ओमराजे हे बाळच आहेत। राणा जगजितसिंह पाटील साहेबांसमोर ते बाळच आहेत। रडवून सहानुभूती मिळवणं हा त्यांचा धंदा आहे, हे यातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी ही बॅनरबाजी केल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांकडून केला जातोय। मात्र या बॅनरबाजीवरून ओमराजे समर्थकांनी मात्र राणा समर्थकांना इशाराच दिलाय। मुळात नाद करू नका जीवलगाणा ज्या कार्यकर्त्यांनी काढलेले आहे त्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना माझं एकच सांगणं आहे की एका लुगड्यावर बाईचं म्हातारपण कधी जात नाही। आणि राहिला प्रश्न बाकी निवडणुकीचा, तर येणारी जिल्हा परिषद निवडणुका जवळच आहेत। कोणाच्यात किती पाणी आहे ही येणारी जनताच ठरवर। नाद करू नको बाळा ही वक्तव्य म्हणजे राजकीय प्रगल्भता नसण्याचं किंवा विवेकबुद्धी हरपल्याचं लक्षण आहे। आणि मला एक सांगा, ज्यांनी जनतेला गृहीत धरले 144 कोटीची स्थगिती दुसऱ्या दिवसातून म्हणजे उठली, तर ह्याचा अर्थ की शिवसेनेवर त्या ठिकाणी जाणून बुजून रोष जनतेतून तयार व्हावा हे षडयंत्र राज्याच्या नेतृत्वापासून ते इथल्या जिल्ह्याच्या भाजपच्या माध्यमातून करण्यात आलं। नगर परिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत धाराशिवचं राजकारण अधिक पेटणार हे आता निश्चित मानलं जात आहे। तसे संकेतच राणा पाटलांचे पुत्र मल्हार पाटील यांनी दिले आहेत। आम्ही भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर निवडून आणणार आहे। तुझ्यात धमक असेल तर तू उबाटाचा अध्यक्ष फक्त निवडून दाखव। तुझ्यात धमक असेल तर आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष तू निवडून दाखव, मल्हार पाटील आपलं नाव बदलेल। धाराशिवचं राजकारण ओमराजे आणि राणा पाटील या दोन भावांच्या आजूबाजूलाच फिरत आलंय। याआधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ओमराजेंनी राणा पाटलांना झटका दिला होता। आता नगर परिषद निवडणुकीत राणांनी ओमराजेंना दणका दिलाय। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार हे देखील येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।